आणि आपण वाकोडेजींनी लॉंग मार्चचं देखील सुतोवाच केलेला आहे. त्याच दृष्टीने आपल्याशी चर्चा व्हावी या उद्देशाने ही आजची बैठक बोलवलेली. तर आपण या बाबतीत आपलं सर्वांचंही म्हणणं ऐकून घेऊया. जे प्रमुख मंडळी आहे त्यांनी आपलं म्हणणं मांडावं, कारण आपण सगळे संवादासाठी आलेलो. दिस इज नॉट माय भाषण. मी सुरुवात करतोय, प्रस्तावना करतोय, तेवढ्या पुरतं हे मला वाटतं. आणि त्या सगळ्यांचं प्रशासनाला ऐकून घ्यायचंय. पर्यायाने कलेक्टर महोदय, पर्यायाने आपल्या ज्या काही भावना असतील या सगळ्या सरकारपर्यंत पोहोचणार. इथे आलो आपण कलेक्टर महोदयांपर्यंत. म्हणजे तर आमच्या सगळ्यांचं पहिल्या की किती दिवसात जे आंदोलन झालं त्याच्यानंतर आपल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर सरकार दरबारी आणि तुमच्या दरबारी काय काय झालं, कारण या 15 दिवस महिनाभरामध्ये काही या महिन्याभरामध्ये प्रशासन आणि आम्ही आंबेडकरी जनता नेते त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. भेटलोच नाही आपण. त्याच्यानंतर 12 तारखेच्या शांतता समितीनंतर आपण भेटलोच नाही. तर आमच्या जी मागण्या होत्या सगळ्या 302चा गुन्हा दाखल करावा किंवा शासकीय नोकरीत घ्यावं, नार्को टेस्ट करावी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे, सगळे आपल्याला माहिती. तर या सगळ्या आमची जी निरपराध लोक कॉलेजला शिकणारे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत वगैरे. तर या सगळ्या सविस्तर मागण्याची सविस्तर निवेदनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे आहेत आणि माननीय SP साहेबांकडे. तर त्याच्यावर साधारणतः काय चर्चा काय झालं आपल्याकडून ते सांगा, मग आम्ही त्याच्यावर चर्चा करू. काही जे पॉइंट माझ्याशी रिलेटेड आहे त्याची उत्तर मी देतो, काही उत्तर मग SP साहेब देतील. सर्वप्रथम आपली जी काही निवेदनं माझ्याकडे आली, जी मागणी होती आपली 50 कोटी मिळावे, 50 लाख मिळावे, 1,01 कोटी मिळावे. वाकोडे साहेबांचं निवेदन जे प्राप्त झालं ते होतं 1 कोटीचं, बरोबर. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बद्दल सुरुवातीला आपलं 50 लाखाचं निवेदन होतं. ते आपण पॉझिटिव्हली रेकमेंड करून शासनाकडे सादर केलं. शासनाने प्राथमिक 10 लाख आणि 5 लाख जे हाऊसमध्ये डिक्लेअर केले ते पैसे पाठवले. ते चेक आपण तयार केले, संबंधित कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो नम्रपणे नाकारलेला आहे, कारण त्याची अपेक्षा मागणी जास्त आहे. आणि मधल्या काळात मला वाटतं माननीय मुख्यमंत्री कारण अपेक्षा जास्त नाही. पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याच्यानंतर नाकारण्याचं कारण कमी मदत आहे म्हणून. ठीक आहे, हरकत नाही. हो, तर तो एक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आपले सर्व अहवाल घेऊन मध्यंतरी मला जी काही माहिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपले मला वाटतं वाकोडे साहेबांचे चिरंजीव सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्री या भेटलेल्या आहेत CM साहेबांना, बरोबर ना? तुम्ही होते का? ओके, ठीक आहे, ते गेलेले आहेत. तिथं काय चर्चा झाली, CM साहेबांनी काय ॲश्युरन्स आपल्याला दिलं नाही ते आमच्याकडे अधिकृत कम्युनिकेट झालेलं नाही. मात्र तुमच्या सर्व मागण्या आपण शासन स्तरावरती सादर केलेल्या आहेत, त्याच्यावर देखील सुरू आहे. ही त्या मागण्या संबंधीची माहितीच आहे. तर बाकीची माहिती दुसरं, यामध्ये शासनाने ही सर्व प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे. आणि ती समिती आज सर्व झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करेल. कोण पोलीस अधिकारी त्या जबाबदार होते नव्हते किंवा अजून काही ज्या ज्या गोष्टी असतील जर आपण पाहिलं असेल तर शासनाने त्याची नियुक्ती केलेली आहे. आदेश आमच्याकडे आलेला नाही, मात्र न्यूज मध्ये ते पूर्ण आलेलं आहे की बाबा 1 सदस्यीय समिती निवृत्त न्यायाधीशांची नेमलेली आहे. ते माझ्या साईडने हे आहे. बाकी गोष्टी SP साहेब सांगितलं.
जी आर पण आलाय, त्याचे हेडिंग सुद्धा आपल्याला वाचतो मी. जी आर आला त्याचा. परभणी येथील हिंसाचार प्रकरणाची तसेच स्वर्गीय श्री सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याबाबत. तर हे न्यायमूर्ती माननीय V.L. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे. त्याचा जी.आर पण तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता हे जे काही न्यायमूर्ती महोदय आहेत ते परभणी येथे येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करतील आणि बाकी ज्या काही एलिगेशन्स आहेत त्याची देखील चौकशी करणार आहे. याच्यात जो आपला दुसरा प्रश्न गुन्हे दाखल करणं पोलिसांना, तर हा जो विषय आहे न्यायमूर्ती ते जे न्यायमूर्ती आचलिया आहेत त्यांची जी सोशल इंटिग्रिटी आहे त्याच्यावर शंका आहे. म्हणजे ते आम्हाला न्याय देतील असं वाटत नाही. सोशल मीडियावर त्या व्यक्तीच्या विरोधात खूप काही छापून येत आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे, आमची मागणी म्हणण्यापेक्षा आमची विनंती आहे की ते न्यायमूर्ती बदलून दुसरे न्यायमूर्ती शासनानं द्यावे अशी समाजाची मागणी आहे. टी.बी. नलावडे नावाचे अत्यंत तटस्थ असलेले, ज्यांच्या न्यायदानाबद्दल लोकांच्या मनात आदर आहे, यांची आचले यांची न्यायबुद्धी त्यांच्याबद्दल आहे. न्यायबुद्धी जी आहे ती तटस्थ नाही. सगळं नागपूर कनेक्शन आहे ते सगळं आम्ही नको बोलायला, पण आम्हाला ते म्हणजे आपण जर मला आम्ही आज निवेदन दिलं, आम्ही प्रेसमध्ये सांगतो. तर मग नाही प्रेसमध्ये सांगा, पण निवेदन दिलं तुम्ही इमिजिएट शासनात चर्चेत आम्ही तुम्हाला हे सगळ्यांना हा, तर मग ते शासनाला मला फॉरवर्ड करता येईल की बाबा मागणी अशाच आहे. बाकी काही मुद्दे आहेत ते साहेब आपल्याला काय सांगा. जो गुन्हे दाखल करणे पोलिसांचा काय हँडेडनेस आपल्याला बघायचा आहे, तर तो सगळा आयोगाचा परिव्यू आहे आणि व्हॉट्सअपने आयोग आम्हाला विचारेल ते आम्हाला देणं बंधनकारक आहे. आम्ही त्यांना म्हणणारच नाही, ऑल आर इन ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यामुळे जो कारवाई आहे ती त्यांच्या कक्षेत राहून जी काही हे सगळं शासनाने दिलेलं आहे. आणि राहिला विषय बोललेले आहे, एक PI सस्पेंड झालेले आहे. तिथले जे पहिलेचे PI होते ते पण तिथे नाही, त्यांची बदली करण्यात आलेली आहे. ते बदली करून त्यांना इकडे SP ऑफिसला देण्यात आलेले आहे. म्हणजे साईड ब्रांचला मला नाही येत तिथं PI नेमण्यात आलेले आहे. एवढं माझ्याकडून सर इथपर्यंत योग्य आहे असं आपलं मत आहे. योग्य अयोग्य ठरवणारं सगळ्यातला खूप मोठी गोष्ट आमचा सर आज जो अध्यादेश शासनानं काढलेला आहे कालचा, त्या शासनाच्या अध्यादेशामध्ये 10 तारखेच्या रात्री घडलेला हिंसाचार आणि त्या पुढच्या गोष्टींबद्दलची चौकशी ही समिती करणार आहे असं दिलेलं आहे स्पष्टपणे. त्यांनी त्याच्यात त्या समितीचे अधिकार दिले. एक सदस्यीय समिती बनवली. त्यांच्या जे सेवानिवृत्त जस्टिस आहेत त्यांच्याबद्दल आक्षेप आहेत. आता हे तर तुम्हाला विषय कळलं, पण समितीमध्ये जी गोष्ट सांगितली की 10 तारखेच्या दिवशी घडलेला हिंसाचार म्हणजे विटंबनेच्या प्रकाराच्या विरुद्धचे सगळं संतुलन करताना त्यांनी असे केले की 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात घडलेल्या घटनाक्रमांची क्रम त्यांची कारणे आणि परिणाम अभ्यास करणे. आज त्यांनी काय दिले तर तसं जर लिहिलं असेल तर आमचा जो मूळ विषय आहे की ज्याच्यामुळे विटंबना झाली, ज्या व्यक्तीने कुणाच्या इशाऱ्यावरती विटंबना केली, त्याच्या मागे कोणत्या ऑर्गनायझेशन होतं, कुठले हात होते, अशी चौकशी जर समिती करत नसेल तर ह्या समितीच्या चौकशीचा अपूर्ण अपूर्ण अहवाल घेऊन सादर समोर करणार आमच्या हाती काय झालं, विटंबना घडली कुणामुळे ही जर सुरुवात म्हणजे समिती करणार नसेल तर त्या विषयाच्या संदर्भात आणि आदेशामध्ये कसं दिलेलं आहे. म्हणजे जस्टिस जर समिती जर असाच अभ्यास करणार असेल
तर मग 10 तारखेला ज्याच्यामुळे घटना घडली दुपारी 4 वाजता, 10 तारखेच्या अगोदर काय घडलं, त्याच्या अगोदर परभणीचा घटनाक्रम काय होता, परभणीची अशांतता भंग करण्यासाठी मोर्चा काढण्यात होता का, त्याचे समन्वयक आयोजक कोण होते, याच्या संदर्भामध्ये या स्पष्टता कुठलीच नाही. चौकशी फक्त काय म्हणतं हिंसाचार घडल्याच्या नंतरची, आणि त्या संदर्भामध्ये पोलीस दोषी असतील किंवा त्या दिवशी प्रशासन कमी पडलं का जास्त पडलं, अशा विषया संदर्भामध्ये 5 विषयावर समिती अभ्यास करणार आहे. पण आमचा विषय आहे की मुळात हा जिथून सुरुवात झाला विषय तोही विषय ऍड करायला पाहिजे, तर समितीचा अभ्यास करतो. विश्वजित पडामध्ये तर त्याला जोडूनच आणखी एक माहिती सभागृहाला आपण द्यावी अशी माहिती त्यांची आहे की संविधानाची जाळपोळ दिल्लीमध्ये झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ताबडतोब दाखल झाला. तसं परभणीच्या प्रकरणामध्ये त्या आरोपीच्या विरोधामध्ये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला का, एक. दुसरी गोष्ट, आपण सगळे जे काही फुटेज पाहिलेले आहेत, टीव्ही फुटेज, त्याच्यामध्ये अनेक पोलीस अनेक लोकांना असं पळवून मारत आहेत. त्या सगळ्या पोलिसांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत का, की ते योग्य होतं, ह्याही गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. आता जे तर आता जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत त्यांना नियुक्ती केली, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे टाइम बॉन्ड दिलेला आहे 3 ते 6 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला, तो मान्य नाही पडलं. कारण त्यात स्वागत आहे जे न्यायालयीन चौकशी करतात ते ठीक मान्य आहे ते, पण जो कालावधी दिला 3 ते 6 महिने ते माझ्या मते तर योग्य वाटत नाही. कारण खूप कालावधी, मला वाटते 1 ते 1.5 महिन्यामध्ये जास्तीत जास्त चौकशी झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि सकाळीच एक बातमी बघितली मी की एका सेलिब्रिटीवरती प्रत्येक चाकूचा हल्ला झाला, तर त्याच्यावर क्राईम ब्रँचच्या 15 टीम तैनात करण्यात आल्या. पण ते योग्य आहे, केलंच पाहिजे. पण आज इथं माझा भाऊ मेलायचं, आतापर्यंत त्याच्यावरती कसलीच कार्यवाही केली जात नाही, कुठल्याच प्रकारची क्विक ऍक्शन घेतली जात नाही. जवळपास आता 1 महिना उलटून गेला, अजून न्यायालयीन चौकशा चालू आहे. ऑलरेडी 1 महिना गेला, अजून 6 महिन्याचा जो कालावधी दिलाय तो आम्हाला मान्य नाही. माझी एक रिक्वेस्ट आहे की ते लवकरात लवकर झाले पाहिजे. कारण एक दिवस आम्हाला 1 महिन्यासारखा जातोय. आज 1 महिना म्हणजे माझ्यासाठी 1 वर्ष केलं. आमच्यावर काय कंडिशन आहे फक्त आम्हाला माहितीच आहे, त्यामुळे झाली पाहिजे. सर, आदरणीय सर, आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मी सकारात्मक चर्चा केली. तर त्या भेटीला आज 8 तारखेला भेट झाली, आज 15 तारीख आहे, 8 दिवस होऊन गेले. म्हणजे गुळाचा गणपती हा प्रकार झालेला दिसतोय आणि आम्हा परभणीकरांना कुठलाही न्याय आजपर्यंत मिळाला नाही. आम्हाला अशी आशा होती की आम्ही भेटल्यानंतर आपल्याला काहीतरी त्याचा संदेश येईल आणि आंदोलन मागे घेतल्या जाईल. पण मला नम्रतेने या ठिकाणी सांगायचं, या सर्व मुलांनी मारहाण झालेल्या आपल्याकडे निवेदन दिली आणि निवेदन दिल्यानंतर आपण कोणताही गुन्हा दाखल केला नाही. सोमनाथ चोरंची ज्या त्या कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याचा पोलीस अधिकारी कोण होता, मारणारे कोण होते हे आपल्या सर्वांना माहित आहे. तर आपण जाणून बुजून ती दिशाभूल आमची करत आहे. तर आपण त्या प्रकरणाला पांघरण्याचं काम करत आहे. जोपर्यंत आपण आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत जनतेमध्ये जो उद्रेक आहे तो राहणारच आहे. मग यासाठी जो न्याय आम्हाला पाहिजे तो एकतर्फी होत आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखचं प्रकरण पाहिलं, सोमनाथचं प्रकरण पाहिलं, आदरणीय विजयदादा अपळचं प्रकरण पाहिलं, ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याची दिशा दुसरीकडेच दाखवली जाते. आज 1 महिना होऊन गेले आंदोलनाला, पण सरकारनं साधा त्याची दखल सुद्धा घेतली नाही. आपण पत्रकार परिषद घेऊ काय केलं हे सुद्धा सांगितलं नाही. ही आमची तीव्र भावना आहे, आपण ही लक्षात घ्या. आपल्याला चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या ज्या 2 कुटुंबाने
आपल्या ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत, आपण आता स्थगित आयोगाचे सर्टिफिकेट मुख्य आपल्या दोन्ही मागण्या कलेक्टर साहेबांनी सगळ्यात अगोदर त्या शून्यात काढण्याने लक्षात द्यावे का? ज्या मागण्या आपण त्याच्याकडे पहिल्या दिवशी मांडल्या होत्या, आजही प्रशासन त्या ठिकाणी आहे. आपण नवीन तिथं बोलून नवीन मांडून काय अर्थ होणार नाही. आपल्या मागण्यावर कुठलंच काम झालेलं नाही, हे लक्षात द्या सगळेजण. आपण आता इथं बोलायचं म्हणून कुठं लोक बोललो, पण मुळात आपल्या मागण्यावर कुठलंही काम आतापर्यंत झालेलं नाही. ही बैठक कुठं झाली नसते काय अर्थ नाही, कारण आमच्या मागण्यावर सकारात्मक जर काही झालं नसेल आजपर्यंत 32 दिवस आम्ही आंदोलन केले, 32 दिवसानंतर जरी काही होत असेल तर मग आता आम्हाला आमच्या लॉंगमानच्या तयारीने लागू द्या. इथे वेळ घालणं दाखवलं काय 32 दिवसापासून आंदोलन चालू आहे परभणीमध्ये. 32 दिवस झाले. या दिवसामध्ये आपल्या प्रशासनाकडे एकही पण आम्हाला आलं नाही, कोणताही अधिकारी तिथे आला नाही. आणि उद्या आम्ही लॉंग मार्च काढणार आहे म्हणून आज आपली इथं बैठक घेत आता ते चुकीचं नसतं. म्हणजे बीडच्या प्रकरणात न्याय दिलेला आहे, आमच्या प्रकरणात न्याय कोण देत नाही. आम्ही SC आहे, आम्ही वडार आहे, त्याच्यामुळे होत आहे का असं? याचं उत्तर कसं? बोलू द्या, बोलू आईला बोलू. कशाला शिक्षण घ्यायला, न्यायाला शिक्षण घ्यायला होता. हे पण एक आईचं बाळच होतं, आईचा मुलगा होता. आज जवळ सोडून प्रश्न करून ती 4 लेकराला शिक्षण कशाला शिकवल्या? माझं काय तर पुढी माझ्या घराचं माझ्या सगळ्यांचं भलं होईल म्हणून शिक्षण शिकवायला परभणीला पाठवतो. 3 वर्षापासून माझा मुलगा इथं शिकत आहे. आजपर्यंत कुणाला त्रास झाला का परभणी गावात? झाला का कुणाला परभणी गावात? मग ह्या कोणाचाही खंबन केला त्याच्यासाठी माझा मुलगा आंदोलनात उठरला म्हणून काय गुन्हा झाला? सांगा मला, काय गुन्हा झाला? आंदोलनाचा ते हे संविधानाचं रक्षण करण्यासाठी उतरला, काय गुन्हा झाला? याला मला उत्तर दे. मला बोलू दे, 2 गोष्टी मी बोलणार, जास्त बोलणार नाही. प्रत्येक गावाला मोर्चा चालू आहे, प्रत्येक गावाला आंदोलन चालू आहे. तुम्ही आंदोलनाच्या माणसाला, मोर्चाच्या माणसाला, तुम्ही निष्पाटी माणसाला, ना माझा मुलगा कशात नसताना, गुन्हेगारी नसताना, हातात काठी दगड नसताना तुम्हाला कोणी सांगितलं उचलायला, म्हणून अरेस्ट करायला, त्याचा जीव काढायला? माहिती असतं का तुम्हाला? परभणी करायला साई लोकांना सर्वांना माहिती असते आपल्या गावात काय आहे, काय चालू आहे, असं तुम्हाला माहिती. पकडला, 5-4 दिवस तुम्ही ठेवला. तुम्ही आईला का सांगाय नाही? परभणीतून कशासाठी बातमी दिली नाही मला फोनवर? आता हेच उत्तर द्या मला. ही सगळ्यांचे पाय धरत्या, पाय पडायसाठीच आले तुमच्या ह्याच्यामध्ये आदेशमध्ये. सांगा मला उत्तर. हे मला का सांगा नाही? ते पण काहीतरी प्रूफ होतं. मी पण त्याला जन्म गाठलेली होते, माझं काळीच होते, माझं काळजाचं घड होतं. आज तुमचं कसं काळजाचं घड आहे ना, तसं माझं पण काळजाचं घड होतं. मी परदेशाला ना रातभर माझं झोप राहत नाही. मला दिवस एक रात्र म्हणजे दगडासारखं जाते. कशासाठी? माझे लेकरं पोषण्यासाठी, ह्या लेकराचं सुखीसाठी. माझे लेकरं सुखी राहावं, चांगले राहावं. माझं लेकरू वकील होत होता, वकील झाला म्हणून काय गुन्हा केला तो? का दगडे घेऊन कुणाला मारला, काठी घेऊन कुणाला मारला, काय कुणाला त्रास दिला? हे पण मला माहिती द्या तुम्ही साहेब लोकांनी सर्वांनी. तुम्ही माझे मायबापच हो, तुम्ही का माझे दुश्मन नाही? तुम्ही माझे मायबाप हो, सोमनाचे मायबाप, माझे मायबाप. तुम्ही हे का घडलं माझ्या मुलासाठी? मी परभणीमध्ये अन्याय का केलं माझ्या लेकरानं? किती लोकांच्या बळी घेतला, किती लोकांचे पाय मोडला, किती लोकांना मर्डर केला? मला एवढं सांगून द्या साहेब, तुमच्या पाया पडून मी जाते. सोमनाथला मारणारे जे पोलीस प्रशासनाचे अधिकारी होते सर, सोमनाथ साहेब आणि ते दुसरे 4-5-6 जण जे होते, ज्याच्या मारहाणीत ते सोमनाथ मेलेला आहे, ते ड्युटी कसं करायला जात
म्हणजे हे काय चालू आहे? म्हणजे त्या सोमनाथचा तुम्ही अपमान करायला त्याला मारणाऱ्या पोलीसवाले आजही तुमच्या ड्युटी करतात. त्यांना तुम्ही ड्युटीवर ठेवलं नाही पाहिजे सर, कमीत कमी निलंबित केलं पाहिजे होतं. पण ते सगळे तिथं ड्युटी करतात, आमच्या समोरून जातात. त्यांना असं वाटतं की काय केलं यांनी, काय उखाडलं आमचं. म्हणजे आम्ही मग काय करायचं सर, तुम्ही सांगा बरं. त्या सोमनाथची आई तिथं बसली, त्याच्या लेकराला मारलं, कुत्र्यासारखं मारलं. रिपोर्ट मध्ये पण हे आले की त्याचा जीव फक्त त्या मारहाणीमध्ये गेला. मग हे पोलीसवाले कसं काम करतात सर? तुम्ही त्यांना तिथं कामावर ठेवलं नाही पाहिजे सर. हे तुम्ही करून त्यांचा अपमान करायला आमचं सगळं समाजामध्ये. एक महिना झाला आईला सर त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे. सर त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे. आंदोलनादरम्यान पोलीस कुमक जेव्हा शांतता प्रस्थापित करत होती त्या काळामध्ये आपण प्रायव्हेट लोक मारण्यासाठी घेतले होते का? अनेक व्हिडिओज मध्ये ते प्रायव्हेट लोक आमच्या कार्यकर्त्यांना पळून पिटाळून मारताना दिसले. त्यांच्या विरोधामध्ये प्रशासनानं काही कार्यवाही केलेली आहे का? डायरेक्ट कसं सर सिंगल याची काय स्थिती आहे? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? त्याला अटक केली का? त्याच्यावर कारवाई इमिजिएट व्हायला पाहिजे. जे काही पोलीस असतील सगळे वाईट नाहीत आणि सगळे काही चांगले नाहीत. माझा हे प्रश्न आहे. जे काही पोलीस गुन्हेगार असतील त्या ड्युटी त्याचे कुठे फरार नाही, कुठे पळून गेले नाही, मग त्यांना एफआयआर काढायला काय अडचण नाही सरकारने? माझा प्रश्न आहे. ते सगळे इथं आहेत, पुरावे आहेत, मेडिकलचे पुरावे आहेत, रिपोर्ट आहेत, सगळे आहेत. तिथं साक्षीदार पण आहेत सर. पण अडचण काय सरकारला? यांना हे करत नाही. आणि सर त्या संदर्भामध्ये आमच्या माझी जिल्हा परिषदेला एक अशी नवी विनंती आहे. ज्या लांब मार्ग तुम्ही आज बैठक ही अतिशय चुकीची बाब आहे. मी तुम्हाला म्हणतो 30 दिवसांपासून जे आंदोलन इथं चालू आहे, तीव्ररित्या चालू आहे, म्हणजे तीव्र भावना असणारं शांततेत चालणारं आंदोलन, त्याची कुठल्याही प्रकारची दखल जिल्हा परिषदेने घेतली नाही. ही मी खेदाने या ठिकाणी नमूद केली. तुम्ही या संदर्भातील आमच्या तुम्ही 30 दिवस चालणार इथं 2 दिवस 4 दिवस आंदोलन चालू साहेब, जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन जातं त्या आंदोलकाला विचारतंय तुझं म्हणणं काय आहे, त्या संदर्भात तोडगा काढण्याच्या दृष्टीनं कारवाई केली जाते. 30 दिवस झालेलं आंदोलन असून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कुणी दखल दिली नाही, कुणी तिथं आतापर्यंत भेट दिली नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे. ठीक आहे, हे झालं 32 दिवसाच्या कार्यकाळामध्ये. आमच्या ज्या मागण्या होत्या प्रामुख्यानं की बाबा जे दोषी पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये हाऊसमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हाऊसमध्ये सांगितलं एक PIS पोलीस कार्तिक कुर्नर नावाचा जो निरीक्षक आहे, जो त्याला आमची जर कंप्लेन आहे तसं त्याची चौकशी तुम्ही नेमण्याचा अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख आहात. कार्तिक कुर्नरला सस्पेंड करण्याचे अपॉइंटिंग अथॉरिटी तुम्ही आहे, तुम्हाला सस्पेन्शनची सुद्धा अधिकार आहे. तुम्ही त्याला सस्पेंड करायला पाहिजे. बाकीचे जे पोलीस कर्मचारी आहेत, तुम्ही जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख आहात, तुम्ही त्यांना सस्पेंड करू शकता. तुमच्या अधिकारातील बाब आहे. ठीक आहे, राज्य शासनानंच करावं किंवा DGनं करावं किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना घोषित करावं, असंही काही नाही. ही माझं म्हणणं आहे. कार्तिक कुर्नर, शरद मळे आणि इतर जे त्याचे जे कर्मचारी आहेत आणि जे कॉन्स्टेबल वगैरे दिवसा ढवळ्या आमच्या बाबासाहेबांचं नाव लिहिलेल्या ऍक्टवर मारतात, त्याचे व्हिडिओ तुमच्या जवळ आहेत, ते निलंबित करायला तर तुम्हाला काहीच अडचण नाही ना. ऍक्टवर किंवा आमचे BR आंबेडकर बाबासाहेबांच्या सहीच्या मोटरसायकल आहेत, त्या मोटरसायकलवर काट्या घालतात, कुठे दिसत आहेत आपल्याला, तर ते तर त्वरित झालं. तुमच्या लेवलचं काम आहे. परभणी पासून 580 किलोमीटर चालत जाण्याची लॉंग मार्च करण्याची काही इच्छा नाही साहेब कुणाची. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, कुणालाही शारीरिक श्रम, वेळ, पैसा आणि आपला अमूल्य वेळ घालून तिथपर्यंत मुंबईला जाण्याची इच्छा नाही. तुम्ही जर इथे न्याय देण्याची भूमिका घेणार असाल, इथे जर आम्हाला न्याय मिळणार असेल तुमच्या माध्यमातून, पण तुम्ही असंतोष कमी करू शकले आहेत.
हे जे 2-4 कर्मचाऱ्याबद्दल तीव्र भावना आहेत त्यांना सस्पेंड करा तातडीनं. तुम्ही बघा लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, असंतोष कमी होणार, वातावरण सगळं चांगलं होईल. आता गावगावचे लोक येऊन म्हणतात की आम्ही तिथं लॉंग मार्चला येणार आहे आणि इथून लॉंग मार्चला आम्ही जाणार आहे. तर मग साहेब हे फेल्युअर आपल्या प्रशासनाचं दिसत. तुम्हाला दोघांना घेऊन माणूस म्हणतो, आमचे सगळे नेते सुद्धा म्हणतील गावडे साहेब आणि सिंग साहेब देव अधिकारी आहेत, इव्हन परदेशी साहेब आणि आदरणीय आमचे काळे साहेब. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही देव माणसासारखं काम करा आणि इथल्या लोकांना तुम्ही न्याय द्या. ह्याचं हे जर पुढे जर हिंसक होत गेलं किंवा इथं पुढे हे जर वाढलं तर हे लोक इथून 1500 जरी निघाले 5000 निघणार आहेत तर ते उच्च वाढत 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 साहेब ते 50,000 ते 1 लाखापर्यंत जाणार आहे. तुम्हाला मी सांगतो याची 10 अर्थ समजून घ्या. वृत्तवाहिन्या येणार, आंतरराष्ट्रीय मीडिया येणार, प्रिंट मीडिया, न्यूज मीडिया त्याला कव्हर करणार, जिल्हा परिषदेचं व्हिडिओ त्याच्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही या गोष्टीला तुम्ही आम्हाला तातडीने वेगळी देण्याचं काम करा आणि त्याच्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं रवी भाऊ आशिष आणि बहाडे साहेब आमचे वावळे साहेब गेले होते. यांनी जे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी 1 तास वेळ दिला. सुरेश धस आमदार साहेब आष्टीचे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले होते की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या विजय वाकोडी साहेबांच्या घरात एकच नव्हते. त्या 2 नोकरी आणि त्यांना आर्थिक मदत दिली, गरीब आर्थिक मदत दिली. त्या 2 गोष्टी येतात. ठीक आहे साहेब, 8 दिवस झाले. माझं म्हणणं आहे की आमचं कुणी पक्षात नसल्यामुळं किंवा आमचं विधिमंडळात कुणी नसल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये भाग आहोत किंवा तिथे जी मुवमेंट ऑफ फाईल करायची किंवा जी फाईल फिरवायची किंवा तो झालेला निर्णय आहे तो डॅशबोर्डवर आणायचा किंवा प्रशासनात फिरवायचा, त्या अनुषंगाला ऑर्डर काढायची. त्या दृष्टीनं साहेब कलेक्टर साहेब आपण CSC बोला, चीफ सेक्रेटरीशी बोला किंवा ACSशी बोला, ऍडिशनल चीफ सेक्रेटरीशी बोला आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीच्या मिनिट्स मागवा आणि त्या मिनिट्सच्या आधारे निर्णय घ्या. माननीय मुख्यमंत्री दिवसभरात अनेक लोकांना भेटतात, त्यांना दिलेल्या आश्वासनाची काही जर विस्मरण झालं असेल त्यांच्या PS ला बोला, त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला बोला, परदेशी साहेब आहेत, नवीन परदेशी साहेब आहेत, विकास कांगे साहेबांना बोला आणि त्यांनी जे दिलं साहेब यांना नोकऱ्या दिल्या, आमचा असंतोष कमी व्हायला मदत होईल. असं काय नाही. ह्या गोष्टीला वाढ होण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी हे करतो, तुम्ही दोघं जबाबदार अधिकारी आहात, तुमच्यावर श्रद्धा आहे, तुम्ही याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला न्याय देण्याची भूमिका करेल एवढी आमची आंबेडकर समुदायाचं तुम्हाला नमूद आम्हाला 11 तारखेला पकडलं होतं. 11 तारखेला पकडून आम्हाला मारहाण केली. 11 तारखेला पकडलं, आम्हाला मारहाण केली. संध्याकाळी आमच्या पोलीस स्टेशनला मेडिकल केली. त्याच 11 तारखेला मारहाण केली, त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या अधीन केलं. त्या ठिकाणी आम्ही गेलो, आम्हाला ते कारागारात गेलं. जेलरनं आमच्या ते 4 पोरं बाहेर काढले. 4 मधले हा एक होता. तिथून आल्यानंतर याला प्लस्टर वगैरे केलं हाताला. हा फ्रॅक्चर होता. मग ते संविधान फोडणारा जो पवार आहे त्याला 5 मिनिटात दवाखाना दिला. आम्हाला 8-8 दिवस गोळी पण दिली आणि आता आमच्या तेवढं भीतीचं वातावरण आहे. गुन्ह्यामुळे असेल, याच्यामुळे असेल, आज काल आमच्याकडे अटॅक आला. छातीमध्ये गाठ झाली, ऍडमिट आहे. त्याला अटॅक आला, ऍडमिट. आम्हाला कुठलाही प्रकार कोण अजून विचारलं नाही, कोणता अधिकारी बसवलाय. फक्त काळे साहेब त्यांनी सांगलं आयोगाच्या समोर किंवा जनतेचे कोणतरी अधिकारी त्यांना त्याच्यावर बसवले आणि ते तुम्हाला त्याच्यानंतर सवाल जवाब करतील, तुम्हाला विचारले. आतापर्यंत महिना होते ना आम्हाला कोणी विचारलं. आम्ही तुम्हाला अर्ज देऊन आपण 25 दिवस आले जवळपास, काही केलं. आणि आता हे बघा त्याकडून असे भरपूर काम 5-7 जण येतात. सगळ्याचे फ्रॅक्चर झाले, सगळ्याचे आणि 5 मिनिटात संविधान फोडणारा 5 मिनिटात दवाखाना आणि संविधानाचं आणि भरपूर असे 3 पोरं आम्हाला संध्याकाळी दिले होते. आम्ही कुठे तेच माहित नाही आम्हाला, ते आहेत का कुठे काय व्यवस्थित
जणांचा पाय मोडले चिंगलीच्या प्रायव्हेट लोकांनी मारले त्याच्या विरोधामध्ये ऍक्शन घ्यायला काय बाईला मारलेलं सांगा ना बाई बाईला आता 1 महिना होत झाला क्विक ऍक्शन घेतली जात नाही. प्रशासन एकदम मंद गतीनं चालू आहे, एकदम मंद गतीनं चालू आहे. कधी फास्ट ट्रॅक मध्ये केस येईल, आम्हाला असं वाटतं की फास्ट ट्रॅक मध्ये केस घ्यावं. आणि आमच्या भावाचं स्वप्न होतं वकील बनून PhD ला नंबर लागला होता, तो पुन्हा जज पण होणार होता. ते जजचं देखील स्वप्न तोडण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलंय. पोलीस प्रशासन लवकरात लवकर गुन्हे दाखल करत नाही आणि आम्हाला अशीच किरण किरण नकोय, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आशेचं किरण नंतर अगोदर न्याय पाहिजे आम्हाला. या ठिकाणी वंचना महाराजांच्या महिलेला सगळ्यात जास्त मारहाण झाली, तिची FIR नाही गेली. निकिता अनिल वाटोळे नावाची 16 महिन्यांची ओली बाळातीन आहे, तिला ब्रुटलमध्ये मारहाण झाली, तिची सुद्धा FIR नाही घेतली. सुशिक्षित विद्यार्थी साहेब, तुम्ही जिल्हा प्रशासन आहेत, आमचे मायबाप पालक आहेत, तुम्ही बी फायनल करून सुशिक्षित विद्यार्थ्यांचे कुठे 2 मिनिटात मागे घेऊ शकता. तो पण आमच्याबद्दल तुम्ही असंतोष व्यक्त करतात, आम्हाला तो जाणवतोय. आणि उद्या आमचा जो लॉंग मार्च निघणार आहे, आंबेडकर चळवळीचे नेते आशिष विजयराव वापडे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आंदोलनाच्या लॉंग मार्च मध्ये आमचे धर्मगुरू, आमचे भंते राहणार आहे, आमचा भंते संघ राहणार आहे. तर आमचा भंते संघ आंदोलनात राहिला लॉंग मार्च मध्ये आणि अनावधानानं जर काही घटना घडली तर पूर्ण जगाचा रोष आपल्याला पत्करावा लागेल, याची आपण गांभीर्याने पाहतो. माळी त्या हिरोनीवर अत्याचार झाला की लगेच महिला आयोग ऍक्शन घेते. नाही 2 मिनिटं दादा थांबा ना, हसण्याचा विषय नाही, मी काय बोललो ऐका ना पुढे. 2 मिनिटं. राजस्थान माळीचा विषय लगेच महिला आयोग दखल घेते. इथं आमची वत्सला मानवतीला एवढं मारलंय, येणं महिला आयोगाला कळवलं का ते सांगा. महिला आयोगाला कळवलं का दादा, हे बोल नाही माझं, बाकी काय विषय नाही दादा. हिरो बरोबर माझं नाव अशोक कांबळे आहे, मी मार्ग संघटनेचा राष्ट्रीय महासचिव आहे आणि मुंबईमध्ये राहिला. मी 1 तारखेला तुम्हाला निवेदन दिलं होतं, कलेक्टर साहेब आपणास भेटून. एक तारखेला मी निवेदन दिलं होतं, तुमच्या काय मागण्या होत्या आणि तुम्हाला प्रथम मी मागणी केली होती, ज्याने संविधान तोडलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ऍट्रॉसिटी लावलेली. ऍट्रॉसिटीचा त्याचा काही संबंध नाहीये, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आपण म्हणला हा करू, आज 32 दिवस झाले, आपण त्याच्यावर काय कारवाई केली माहित नाही. दुसरी गोष्ट, SP साहेब तुम्हाला भेटलो होतो 1 तारखेला आणि माझ्या हीच नाही, आशिष वापरून जे रवी संस्थांपैकी सर्वच आम्ही होतो. त्यावेळी तुम्हाला आम्ही माहिती दिली होती की चंद्रशेखर आझाद जे खासदार आहेत नगिना क्षेत्राचे, ते इकडे येणार आहेत, दोन्ही कुटुंबाची भेट देणार आहेत, धरणे आंदोलनाला भेट देणार आहेत आणि आपण पोलीस संरक्षण द्या आणि आपण स्वतःही भेट देण्यासाठी या किंवा आपला वेळ द्या. आपण भेट पण घेतली नाही, वेळ पण दिली नाही. ते आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या घरी होते, तिथून हे साहेब तिथे होते, गौते साहेब. तुम्हाला ते कॉल लावतात, 20 मिनिटं झालं तुम्ही कॉल घ्यायला तयार नाही, तर तुमचा संपर्क झाला मला माहिती नाही. म्हणजे खासदार येतात तितक्या लांबून, एक अमानुष घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन कुटुंबाला भेट देण्यासाठी येतात आणि SP त्या ठिकाणी अवेलेबल नाही. नॉट रिचेबल आहे का, आम्हाला घोषणाबाजी करावं लागते, नंतर कळतं की तुमचं बोलणं झालं म्हणून. ही चुकीची घटना आहे. तिसरी गोष्ट, लॉंग मार्च आहे पण आमच्या जे बाबा वाकडे नाही ते तुमच्या पोलिसांमुळे नाही. एक चांगला नेता, त्या मराठवाड्याचा चांगला नेता जो कर्ता धर्ता होता आणि अन्यायाच्या विरोधात लढणार होता, आज त्यांचं वय तुम्हाला माहिती किती होतं, तरी सुद्धा तुमच्या पोलिसांमुळे आज ह्या बैठकीमध्ये नाही, या जगामध्ये नाही, फक्त तुमच्या पोलिसांमुळे. आणि आशिष
वाकोडे यांनी पत्रही तुम्हाला दिलेलं आहे, त्या पत्राचाही रिप्लाय तुम्ही केलेला नाही की त्यांचे वडील का गेले हे त्यांनी सांगितले त्या पत्रामधून. तर त्या कुटुंबाला तुम्ही बोलवलेलं नाहीये, त्यांना त्यांच्याशी चर्चा केली नाही, किंवा ज्या ज्या संघटनेने किंवा वैयक्तिक कुणाला निवेदन दिलं असेल त्याही लोकांना तुम्ही रिप्लाय केला नाही, बोलवलं नाही, आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आजही तुमच्याकडे नाहीये. सगळे बोलतायत, सगळ्यांचा आक्रोश आहे, तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे. मी कोणाला घाबरत नाही. जी काही समिती नेमलेली आहे तो RSS चा माणूस आहे, आमचा RSS वर विश्वास नाही, त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये तो तात्काळ जे काय अध्यक्ष असेल त्याच्या विरोधात जी आर कॅन्सल करायला सांगा. चौथी गोष्ट की लॉंग मार्च आहे, तुम्हाला माहिती होतं लॉंग मार्च आहे, 2 तारखेला अनाउन्समेंट या धरणे आंदोलनामध्ये झाली होती, आणि उद्या लॉंग मार्च आज तुम्ही आम्हाला सर्वांना बोलवताय, याचा अर्थ तुम्हाला हा लॉंग मार्च थांबवायचा आहे. हा लॉंग मार्च मुंबईपासून गेला नाही पाहिजे, परभणीच्या बाहेर गेला नाही पाहिजे. तर माझी विनंती आहे, हा लॉंग मार्च थांबवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या पोलिसही आमच्या समोर आले नाही पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारे हा लॉंग मार्च थांबता कामाने थांबणार नाही. तुम्हाला गोळ्या मारायचे झाला, लाट्या मारायचे मारा, आम्ही झेलू. हा लॉंग मार्च थांबणार नाही, कारण तुमच्या पोलिसांमुळे आमचा सोमनाथ सूर्यवंशी गेला, तुमच्या पोलिसांमुळे आमचे बाबा वाकोडे गेले, आणि तुमच्या जोड्या ते फिरतायत. अजून कुठला सोमनाथ सूर्यवंशी गेला तर जबाबदारी तुम्ही घेणार? अजून कुठले बाबा वाकोडे आमच्या आंबेडकर चळवळीचे नेते अशाच प्रकारे तुमच्या पोलिसांमध्ये मुंबई गेले, जबाबदारी तुम्ही घेणार? तुम्ही जबाबदारी घेणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी पण होतो, एक शब्द मी तिथं बोललो नाही, आमचे वरिष्ठ बोलले होते तिथं बोलू नका, परंतु तुमचे मुख्यमंत्री सरळ तिथं बोलले अशोक घोरपड जो आहे त्याच्याचमुळे सगळं घडलेलं आहे. मग अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई का नाही केली? त्या मीटिंग मध्ये जे घडलं होतं, लेखी पत्र तुमच्याकडे का नाही आलं, मेरिट प्रूफ का नाही तुमच्यापर्यंत पाठवले? या सगळ्यांचा ऐका साहेब, गुन्हा दाखल नाही त्याच्यावरती केला, निषेध करतो. आणि विनंती परत एकदा, हे सगळे जे आंदोलन करते इकडे आहेत, जे अनेक दिवसापासून ते आंदोलन करतायत, मुख्यमंत्री साहेबांना मी एक पत्र दिलं होतं, त्यांच्या सगळ्यांची नावं आहेत, त्या आंदोलनकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, हे मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे, आणि तुम्ही पण याची नोंद घ्या. मग आशिष वाकोडे असेल, भीमराव असेल, सगळे याची तुम्ही नोंद घ्या. सतीश भुसे सर, माझं एक म्हणणं आपल्याला आहे, न्यायालयीन चौकशी आता लागलेली आहे. सतीश भुसे, न्यायालयीन चौकशी फक्त आज आले, परंतु ज्या वेळेस आमच्या मुलांना मुंड्यामध्ये मारलं, आमच्या महिलांना मारलं, त्यानंतर आम्ही सर्वांनी आपल्याकडे अर्ज दिले होते, काळेसाहेबांना भेटलो होतो. त्यांचं म्हणणं असं होतं की न्यायालयीन चौकशी चालू, पण त्या विचारून नव्हती. पण आपल्या मोंड्यामधले मरे, तुर्नर, पठाण आणि गाडेकरबाई हे 4 नाव तुम्ही घ्या. चौघांनी इतकं मारलं आमच्या महिलांना की त्याला म्हणजे तुम्ही विचारू शकत नाही कसं आज मी ते पूर्ण निघाले. आणि तुम्हाला विशेष म्हणजे मरे असा म्हणत होता, तुम्ही महाराज नाही, तुम्ही बाळाचे, म्हणजे अशा हानकोडला तुम्ही आदमी ठेवता नोकरीला, ते चुकीचं आहे. यांना तात्काळ तरी सस्पेंड केलं पाहिजे. कारण कसं हे आज आम्हाला बघितलं हसून उपाय चुकून आमच्या याच्यामध्ये आले ते तर तुम्हाला मागात पडणार त्या गोष्टी, तात्काळ जवळ नाही केलं बस, काय क्वेश्चन आहे. भारतामध्ये महाराष्ट्र पोलिसांची अत्यंत चांगली प्रतिमा होती, पण परभणीच्या पोलिसांनी जे अमानुषपणे अन्याय अत्याचार केलेला आहे, जे आंदोलनकर्ते होते, त्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुद्धा मलिन झालेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घोरबाग, गाडेकर, सुलोचना गाडेकर, कार्तिक कुर्मा, पठाण एक कॉन्स्टेबल आहे, सुलोचना बोरेला, या लोकांनी खूप अमानुषपणे मारलेले आहे. आणि कोरोनामध्ये नेलेले असताना म्हणायचे कोणतं बापू आणि सांगते कोणतं म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर ते म्हणून त्याला इतकं मारलं आहे, म्हणाल पोलीसवाला बाप आहे माझा, पोलीसवाला बाप आहे माझा, या पद्धतीने मारहाण केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परत आम्हाला आंदोलन, धरणे, मोर्चे वगैरे काढायची वेळ येऊ नये अशी प्रशासनाला आमची मागणी आहे. त्यामुळे तात्काळ त्याच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून वाकोडे साहेब आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला शासकीय नोकरी व त्यांना मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या तिथं आया बहिणी वाट बघतायत की आपण तिथे मीटिंग मध्ये काय झालं, त्याच्यामुळे थोडक्यात बोला. आता आपल्याला मीटिंग संपवायची. त्याच्यामध्ये गुन्हे मागे त्या डॉक्टरनी आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट दिली होती जेलमध्ये जाण्यासाठी, त्या डॉक्टर कारवाई करा. कारण आम्ही तिथून आल्यानंतर आम्ही 6 पोरं आमचं एक फ्रॅक्चर नाही. माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत सांगितले
मुद्दा शेवटची, आपण जो प्रस्ताव पाठवला मुख्यमंत्री साहेबांना, आपण जी तुमची माहिती दिली ती अत्यंत चुकीची दिली आणि त्या चुकीच्यामुळे आजपर्यंत काही झालेलं नाही. तर ही आपण योग्य माहिती त्यांना पुरवली असती तर कदाचित आम्हाला न्याय मिळाला. आपले जे निवेदन त्यांनी विधानसभेत साहेबांनी सांगितलं हे पोलीस शासन हे दुर्पदबाई राहते. हे शासन शांततेची मीटिंग घेत आहे, शांततेची मीटिंग घेत आहे, आम्हाला जवळ बोलवतंय, काही करू नका म्हणतंय, काही बोलू नका म्हणतंय. रवी सोनकांबळे होते, बाबा होते, सुधीर साळवे होते, समजे महिला होतो. आम्ही आम्हाला मोंढ्याला बोलवलं, शांततेचं मत्सर घेतलं. हे बोल शांततेचं सहकार्य करा. आमच्या लोकांना शांततेचं सहकार्य केलं. 2 वाजताचा टाइम दिला, 10 ते 2 वाजेपर्यंत आम्ही शांततेचं सहकार्य करू. मोर्चा काढणार नका म्हणले, शनिवार बाजारातून मोर्चा काढणार नाहीत म्हणून शनिवार कार्यकर्ते बोलल्यावर याहीनं शांत करून 3 वाजताच्या पुढं याहीनं स्वतः लावून दिली बाबासाहेबाच्या लेकरायला. तर हे शासन जिम्मेदार, हे शासन जिम्मेदार, पोलीस आम्हाला जर इथं न्याय दिला असता साहेब तुम्ही, तर आम्हाला मुंबईला पायी जाण्याचं काहीच गरज नव्हती. पण आज 32 दिवस झाले आम्ही त्या आंदोलनात आहेत, पण एक सुद्धा तुमचा अधिकारी येऊन आम्हाला कोणी भेटलेला नाही ना. आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत, आमच्या पोराचे कसे काय तुम्हाला व्हिडिओ सापडले, बरं ज्याचे नाही सापडले त्याला तुम्ही अटक केले, त्याच्यावर गुन्हे दाखल केले. तर मग या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे कधी दाखल होणार आहेत ते आम्हाला साहेबांना सांगावं. सर म्हणजे की काय जणांना एक जणांना निलंबित केले आणि काही जणांना तसंच ट्रान्सफर केले ना. तर आमच्या 31 जणांमधला किशोर वराडे त्याला का निलंबित केले? जोपर्यंत त्याच्या अंगावरचे गुन्हे खरे किंवा खोटे हे होत नाही तोपर्यंत त्याला निलंबित केलं. किशोर वराडे होमगार्ड त्याला तसंच केलंय. तर माझं म्हणणं आहे त्यांना जे ट्रान्सफर आणि त्यांना हे केलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांना पण काही दिवस निलंबित करा. हे माझा मुद्दा आहे. कारण 31 जणांसाठी कुणी बोलणार तर मला माझा मुद्दा आहे की हे झालं पाहिजे. आणि जसं तुम्ही आम्हाला गुन्हेगार केले, आम्हाला हीच कळकळीची विनंती आहे की आम्हाला पुढच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगार बनवण्याचं तुम्ही सहकार्य करू. जर तुम्ही आम्हाला गुन्हेगार बनवत असाल तर आम्हाला गुन्हेगार हा क्षेत्र निवडायला काय तर आम्हाला एवढं काय आम्हाला न्याय द्या. माझ्या लेकराला जीव घेतला ना, तसं माझ्या साहेबांना ही माझी विनंती आहे. कानून कायद्यामध्ये आहे, जीव गेल्यानंतर त्यांना जे गुन्हेगारी आहेत, जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटलाच पाहिजे. माझी सरकारला हात जोडून विनंती. उत्तर ऐका काय बोलतात ते. उत्तर ऐकू द्या, उत्तर ऐकू द्या त्याचं. एक प्रश्न विचारला की त्यांचं उत्तर घ्यायला पाहिजे. तुम्ही सगळेजण सांगता उत्तर देणार खाली ते शांत बसलेलो आहेत सगळेजण. आदरणीय साहेब, परभणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक मुंबईला न्याय मागण्यासाठी जातात. हे जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे का, हा एक पहिला माझ्या मनामध्ये मुद्दा उपस्थित झालेला आहे. आम्हाला हाकलू नका अशा विनंती आहे.
जे गुन्हे आणि अत्याचार पोलिसांकडून आमच्या विरोधामध्ये झालेले आहेत त्याच्याकडे गांभीर्याने पोलिसांनी पाहिलेलंच नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्यांची पाठराखण करत आहात मुद्दाम होऊन, मला असं म्हणायचंय की एवढ्या 30-32 दिवसामध्ये तुम्ही कधी ते व्हिडिओ फुटेज पाहिले नाही, सीसी कॅमेरे कुणाचे तपासून पाहिले नाही, प्रायव्हेटचे लोक आणि पोलीस दोन्ही मिळून की परभणीतले आमच्या भीम कार्यकर्त्यांना मार्फत या बाबतीमध्ये कोणी दखल घेणार नाही. अशाच प्रकारे हे चालत राहणार आहे का? ज्यावेळी सगळे परभणीचे लोक म्हणतात की आता आम्हाला परभणीमध्ये न्याय मिळत नाही, अशा प्रकारची जेव्हा आमच्यावर पाळी येते तर मला असं वाटतं की आपण सगळेजण या बाबतीमध्ये जबाबदार आहात. आणि जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचं आश्वासन या बैठकीला या सभागृहाला देत नाही की जे तुम्हाला याच्यामध्ये दोषी, आता आमच्या सगळ्या लोकांनी त्यांची नावं सांगितलेली, त्या पोलिसवाल्यांची नावं सांगितली, जे प्रायव्हेट लोक मारत होते त्यांची नावं सांगितलेली, त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही काय ऍक्शन घेणार? सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, तो सूर्यवंशी सांगतो, सूर्यवंशीची बॉडी जेव्हा आली तर त्याच्यासोबत जो रिपोर्ट आला प्रायमरी रिपोर्ट, त्याच्यामध्ये त्याला जबर मारहाणीनं त्याचा मृत्यू झाला हे आलेला असताना 302 सारखे गंभीर गुन्हे तुम्ही संबंधित आरोपींवर का दाखल करत नाही? प्रशासन काय घाबरत आहे त्यांना? प्रशासनाचे त्यांचे लागे बांधे आहेत का? किंवा त्याच्या पाठीशी आणखी कुणी आहे का? अशा प्रकारच्या शंका निर्माण झालेल्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली सूर्यवंशीच्या भावानी, ते म्हणाला की जर सूर्यवंशीनं दगडफेक केलेली असेल, जाळपोळ केलेली असेल किंवा आणखी काही अशा प्रकारचा असंवैधानिक अशा प्रकारचं जर त्यांनी कृत्य केलं असेल तर जिल्हा प्रशासनानं टीव्हीवर ते दाखवावं, का दाखवू नये? अशा प्रकारची आमची विनंती आहे. तेव्हा आमचा आग्रह असणार आहे की आम्हाला तुम्ही जिल्ह्यातून हाकलू नका, तशा प्रकारची पाळी आमच्यावर येऊ देऊ नये प्रशासनानं, अशा प्रकारची आमची विनंती आहे. तुम्ही तातडीनं निर्णय यामध्ये घ्यावं. जे आरोपी तुम्हाला वाटतात ते ताबडतोब त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कार्यवाही करावी, अशा प्रकारची नम्र विनंती आहे. माननीय जिल्हाधिकारी व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पुढे सर्व आंबेडकरवादी संघटनांनी आपली बाजू मांडलेली आहे. ती बाजू अशी दर्शवते, पोलीस प्रशासनानं आपल्या बळाचा अतिरिक्त वापर करून सोमनाथ सूर्यवंशीला मारलेला आहे. एक माणूस मारू शकत नाही जिवंत कुणाला. त्यामध्ये गुंतलेले जे लोक आहेत, बाकी पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांना आपण आरोपी करावं. 302, 303 सारखे कलम त्यांच्या नोंदवात त्वरित त्यांना निलंबित करा. असं जर केलं तर आंबेडकर समाजाच्या भावना थोड्या शांत होतील. नंबर 1. नंबर 2 असा आहे की जे पोलीस कस्टडीमध्ये तुम्ही लोक घेतले आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय दवाखान्यामध्ये घेऊन गेला, तिथं जो वैद्यकीय अधिकारी होता त्याने मेडिकल निग्लिजन्स केलेला आहे. मिसिंग फ्रॅक्चर आणि मिसिंग सिरियस इंजुरी इज मेडिकल क्राईम. म्हणून तो जो वैद्यकीय अधिकारी आहे, त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, संबंधित वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांना या केसमध्ये सहआरोपी करावं. नंबर 2 झाला. नंबर 3 असा आहे, मी त्याशी म्हणालो तर म्हातारी मरण्याचं दुःख नाही पण काळ सोपवतो. आम्ही आपल्याकडे भिकाऱ्यासारखे पैसे मागायला आलेलोच नाही, आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो. आपण जर न्याय देणार असाल आणि आम्हाला असं वाटतं की आपण आता मिळून सांगितलं आपण दोन्ही अधिकाऱ्यांची प्रतिभा समाजामध्ये देवासारखे आहे. आपल्या प्रतिभेला ढाळण्याचं काम तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मग आपण त्यांना त्याच्या पाठीवर उभा टाकण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. आणि घटनेचं पालन करणारे बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वय आहे. आम्हाला एक आदर समजतो, आपले हात बांधलेले हे आम्ही समजू शकतो, परंतु ज्या गोष्टी आपल्या अधिपत्याखाली आपल्या हातामध्ये होत्या त्या आपण केल्या नाही, ही आपल्याकडे पश्चिम
चूक झाली असं आम्हाला वाटतं. काल एका बोलणं झालं, त्यांना मी हे सांगितलं, 6 लोक निलंबित होणं आणि त्यांच्यावर पोलीस केस होणं नंबर 1. नंबर 2, विजयराव वाघोडे आणि आपला सूर्यवंशी या दोघांना आर्थिक मदत देणे, जेणेकरून त्यांचे कुटुंब जे की पोलीस अत्याचाराचे बळी पडले आणि ते उघड्यावर आले त्यांना मदत करून. भीक नाही साहेब, आमचा तो अधिकार आहे, मदत देणे शासनाचं कर्तव्य आहे. मदत देणे म्हणजे काय, कुणाबद्दल सहानुभूती दाखवायचं अजिबात आलं नाही. मला असं सुरुवातीला वाटलं होतं आपण सहानुभूती ग्रहण करण्यासाठी सहानुभूतीसाठी हे मागतो, पण मला नंतर असं लक्षात आलं की ते चूक आहे. आपण सहानुभूती नाही, पोलिसांनी त्यांना मारलं, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांचा मृत्यू झाला. साहेब मेहरबानी झाली, विजय वाघोडेंना तुम्ही आणि रवीला आणि अनेक कुणाला जर अटक केली असती आणि जेलमध्ये घातलं असतं आणि दुर्दैवानं विजय वाघोडेचा मृत्यू झाला असता तर परभणी शहर बेटशिरा झाला असता, नव्हे मराठवाडा आणि महाराष्ट्र उभा झाला असता लोकांनी. आंबेडकरांनी माणसाकडे झालं, आंबेडकरांनी माणसाकडे जाण्यासारखं काहीच नाही. गावात घर नाही, शेतात शेत नाही, खिशामध्ये पैसा नाही, तरी पण आमची माणसं आहेत, अत्यंत स्वाभिमानी आहेत, ज्वलंत विचार घेऊन ते समाजामध्ये उजळ माट्यानं फिरत असतात आणि त्यांना आपण मदत करणं, त्यांना त्याचा पाठीराख होणं अत्यंत गरजेचं आहे. मी आमच्या मीटिंगमध्ये म्हणालो की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जेव्हा आमच्या महिला साहेबांच्या डायस पुढे गेल्या आणि तिथं कागदांची नासधूस केली, तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जी संयमाची भूमिका बजावली त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे. आपण एसपी साहेब आपण नव्हतात, तर यशवंत काळे साहेबांनी ज्या शांतता कमिटीमध्ये जी प्रशासनाची बाजू मांडली, पोलीस प्रशासनाची, ती वाखाणण्याजोगी होती. पण त्याच्यानंतर त्या दिवशी विजय वाघोडे जिवंत होते, ते बैठकीमध्ये बोलले आणि त्यांचं जे मानसिक संतुलन खच्चीकरण झालं होतं. समाजामध्ये अनेक स्त्रिया अत्यंत त्यांच्या वाईट म्हणजे आवड ठिकाणी मारलं होतं. ती जी मानवते नावाची बाई आहे, तिचा पुतण्या पोलीस इन्स्पेक्टर आहे, PI मुंबईला, अरविंद गोडके, आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला आहे. त्याचा मला फोन, दादा याच्यात बघा, आणि त्यांनी मला त्याचा जो FIR पाठवला. अशा महिलांना ज्यांनी मारलं आपण ते एका क्षणात ओळखू शकता साहेब. भांडण झालं कुठंतरी शनिवार बाजारामध्ये, आपण इथं बसून हे शोधू शकता का तुमचे कान आणि डोळे तिथं आहेत, तुमची माणसं सर्व ठिकाणी आहेत. त्यांनी सांगू शकले असते हे पोलीस नंबर 1 हा पठाण झाला, हा गाडेकर झाला, हा भोसले झाला, हा सातपुते झाला, हा कोण झाला, आणि 3 इन्स्पेक्टरच्या नावाच्या लोकांना सरेआम पाठ आहे. तर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपल्या अधिकारात जर असेल, आणि मला असं वाटतं की आपल्या त्या अधिकारात आहे, त्या तिघांना निलंबित करावं. त्यांनी मागं काही चांगलं काम केलंय असेल पण त्याला आपण महत्व देण्याची गरज नाही, चुकीला क्षमा नाही, आणि म्हणून त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर पोलीस केसेस कराव्या. आणि आमची हीच खरी मागणी आहे, आणि या मागणीसाठी आपल्याकडे न्याय भेटत नाही, म्हणून आपल्याकडे न्याय भेटत नाही. न्यायाच्या मागणीसाठी, न्याय मिळवून घेण्यासाठी आमचं ठरलंय की उद्या लॉंग मार्च काढायचा. असं इथल्या सर्व प्रत्येक जणाला असं वाटतंय काढायचं ना बाबा, काढायचं आमचं ठरलंय. पण आपली आता जबाबदारी आहे, आपण काय भूमिका घेणार आहात, तुम्ही आमची कशी समजूत काढणार आहात, कायद्याचं बळ तुम्ही आम्हाला सांगावं आणि आपली भूमिका मांडावी, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, SP साहेब, ऍडिशनल सर, RDC मॅडम, SDM सर, बाकी सगळे अधिकारी, सगळे आंबेडकरी जनता, आदरणीय महोदय, जिल्हाधिकारी महोदय, आम्ही सुरुवातीला ज्या काही तुम्ही मागण्या केल्या, तुमच्या लेवलच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार.
आम्ही अत्यंत महत्वाची जी मागणी केली होती आपल्याकडे की सोमनाथ सूर्यवंशीच्या नांदेडला पीएम न होता ते औरंगाबादला झालं, संभाजीनगरला झालं पाहिजे. त्याच्याबद्दलचे आपण आउट ऑफ वे जाऊन आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या माहितीसाठी आपण डिस्ट्रिक्ट सेशन जजला आपण बोललात, मी आणि बावळेकरते आपल्या घरी आलो होतो. तर ते तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं. त्याच्यामुळे अत्यंत ट्रान्सपरंटपणे रिपोर्ट आला तिथे औरंगाबादला संभाजीनगरला पाठवल्याबद्दल, त्याबद्दल तुमचे आभार. त्याच्यानंतर आम्ही आणखी एक मागणी केली होती आपल्याला की आमचे जे काही 30-35 बांधव ज्यांना PCR मध्ये घेतलं होतं आणि आपल्याला आम्ही विनंती केली होती की आता याच्या पुढे त्यांना पोलिसांनी बेलला विरोध करू नये, आणि आपण जिल्हा सरकारी वकिलांना सांगितलं आणि त्यांची बेल झाली. त्याच्याबद्दल आपले महोदय आपण जे जे केलंय ना, खरं तर आम्ही पहिल्या दिवसापासून आम्हाला काही तुमची तारीफ करायची गरज नाही किंवा तुमच्याकडून आम्हाला पाहिजे नाही, पण आपण जे काही चांगलं आहे ते चांगल्याला चांगलं म्हणायचं. ऍडिशनल काळे साहेबांना सुद्धा त्या दिवशी काही अडचणी आल्या, त्याच्यानंतर चांगल्या भूमिका घेतल्या. पण सर मला एक विनंती करायची की अॅट्रॉसिटी ऍक्ट न जिथे पवारवर गुन्हा लागला तर संविधान दलित आहे का? म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे लागला? संविधान दलित आहे मॅडम. अॅट्रॉसिटी कोणावर लागते? दलित. संविधानावर हल्ला झाला तर काय दलित आहे का संविधान? म्हणजे की आधीचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमच्या लोकांची सगळ्यांची जी मागणी एकत्रितरित्या की नार्को टेस्ट पॉलिग्राफची टेस्ट झाली पाहिजे. आणि मला ऍडिशनल काळे साहेबांनी बैठकीत सांगितलं, आता मला पण काही गोष्टी कळतात की शासनाने कलिनाच्या लॅबला जर प्रायोरिटी कळवली की काय गरजेचं आहे. तिथं मला माहिती आहे 6-6 महिने रिपोर्ट येत नाही, पण शासन म्हणून शासनाने प्रायोरिटी लिस्ट मध्ये सांगितलं की याची अर्जन्सी आहे की समाजामध्ये राज्यभरामध्ये असंतोष पसरलाय, तर ते रिपोर्ट हा 8 दिवसात 4 दिवसात येऊ शकतो. ते करायचं आपल्याला. आणि जे माझे तरुण कार्यकर्ते जे कॉलेजला शिकतात, सुशिक्षित आहेत, यांच्या सगळ्यावर जे गुन्हे दाखल झालेले तपासणी करा, चर्चा करा. साहेब एवढं आमच्या सगळ्यांचं दुःख हे आहे की सगळ्यांजणांच्या आपण भावना बघितल्या की 1 महिना होऊन बसलं, कोणी विचारलंच नाही साहेब आमच्या सगळ्याला. आम्ही तिथे सगळे इकडून तिकडून लोक आलेत, मोठमोठे नेते आलेत, पण प्रशासनाचं कोणी ऐकलं नाही. आणि जिल्हाधिकारी महोदय तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, माझ्या सूर्यवंशीच्या घरी, माझ्या आशिषच्या घरी तुम्ही मदत तलाट्याच्या हाताने कशी पाठवता? आमची नाही कोण सर्कल काय सरकलेलं आहे का? इथे SDM नाही का, इथे तहसीलदार नाही का, इथे ऍडिशनल कलेक्टर आहे. म्हणजे आमच्या माणसाचं तुम्ही अवमान, तुम्ही एखाद्या मराठा देशमुख माणसाच्या घरी काही तलाट्याला पाठवणार? प्रशासनाने असा अशा पद्धतीने आमचा अपमान करायचा नाही. आणि आपण जे पहिले बोलला जिल्हाधिकारी मध्ये तेव्हा आम्ही तुम्हाला याच्यासाठी रोखलं कारण ती मदत कमी आहे म्हणून नाकारली नाही. अगोदर खुन्याला जे खुनी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून त्या माझ्या आईने, आणि माझ्या आईची टीव्हीवर तुम्ही सातत्याने मुलाखत बघितला असेल तर त्यांनी म्हणणं आहे की पहिले माझ्या मुलांचं काय त्याच्या मदतीचं नंतर बघू. आणि राज्य शासनानं सुद्धा, मी साहेब परभणीत अनेक वर्ष राहिलो, 50,000 लोक आपणही उपस्थित होतात, पण उपस्थित त्याच्यावर असतील अशी अंत्ययात्रा परभणीत कधीच निघाली नाही. 7-8 किलोमीटर ती पदयात्रा गेली सगळ्या सवर्ण. आणि मी आजही सांगतो, मागे सांगितलं की परभणीच्या कुठल्याही व्यापाऱ्या बांधवाच्या बद्दल आमच्या मनामध्ये आकर्ष नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे. पण जे लोक साहेब त्या दिवशी आमच्या लोकांना म्हणाले की खिचड्या लुटल्या, गल्ले लुटले, 100% जर परभणी बंद होतं तर खिचडी कुठं लुटली, कुठं गल्ले, अशा माथेपुरीचे लोक आहेत, अशा बोलण्यावर सुद्धा प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. एक मागणी आमची. दुसरी सर मुद्दा मी जोडून आला त्याच्यामध्ये की 50,000 लोक ज्याच्या अंत्ययात्रेला येतात त्याची किंमत शासनाने 5 लाख ठरवली का? विजय वाकुडेचं 45 वर्ष या परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये काम होतं आणि त्याचे वडील डेप्टी कलेक्टर होते. अजून विजय वाकुडेला राहायला घर नाही. वडिलांच्या विरोधात राशन कार्डसाठी कार्य करतात तहसीलदार असताना. तर ते आता ते घर वडिलांचेच नावावर आहे, स्वतःचं घर नाही, गावात घर नाही, शेतात शेत नाही. आणि अशाने आम्ही तर सगळी चळवळ म्हणून मदत करूयात, पण शासनानं त्या पद्धतीने नको करायला पाहिजे होतं.
आणि सोमनाथ सूर्यवंशी सर उद्या तो एक वडार समाजातला कार्यकर्ता, तो लॉ करणार होता, जज होणार होता, शेवटी LICच्या नियमानुसार त्याचं वय ते पुढे काय करणार होता, त्याची सुद्धा ही 10 लाखाची मदत अत्यंत तोकडी आहे. ती मदत सुद्धा शासनाने किमान दोघांनाही 50-50 लाख रुपये मदत दिली पाहिजे आणि शासनासाठी ते काही अवघड नाही. आणि आणखी महत्वाचा आता रवी, त्या दिवशी मी थोडा आजारी असल्यामुळे मुंबईच्या मीटिंगला जाऊ शकलो नाही, पण माझे खरं तर अनेक कार्यकर्त्याचा त्याला विरोध होता, पण मी सुद्धा तिथे पुढाकार घेतला की प्रशासनासोबत चर्चेची दारं कधीच बंद करायची नाही. आज आदरणीय SP साहेबांनी तुम्ही चर्चेला बोलवलं, अनेकाचा विरोध होता, नाही आम्हाला लांब मार्च काढायचं तर तुम्ही काढू शकता, पण प्रशासनासोबत कधीही बेबनाव आम्ही ठेवणार नाही साहेब. जे झाला ते झाला प्रशासनासोबत. आम्ही त्या दिवशी रवी सोनकांबळेला मुख्यमंत्र्याला समाज एक 450 वसतिगृह आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये 30% वाढच्या जागा खाली आहेत. तिथे सिद्धांत वाकोडे ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएटच्या त्याच्यासाठी 100 निवासी शाळा आहे, त्याच्यामध्ये 50% शिक्षकाच्या जागा रिक्त. आमच्या सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ MSc BEd आहे. सरकारला आणि सरकारसाठी काय अवघड आहे सरकारला? मला सांगा साहेब, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही, पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नाही, मदत मिळाली नाही, आपण माझ्या समाजाला लॉंग मार्च काढू नका हे कसं सांगायचं ते सांग. दादा ते होमगार्डचं सांगा, होमगार्डला सस्पेंड केलं सांगा ना, कोणाच बोलणार तर ह्या सगळ्या ऐकायला नाही तर मग मी बस बंद करू. समाजाच्या सर अत्यंत तीव्र भावना याबद्दल, आणि अजूनही वेळ गेलेली नाही. आपण दोघं मिळून जर तिथं शासनाला सांगितलं आणि काही त्वरित निर्णय जर आमच्या हातात मिळाले, आम्ही लॉंग मार्चच्या बद्दलचा विचार सुद्धा करू शकतो. आम्ही कोणीही आर्ग्युमेंट नाही, पण आमचं काहीच मान्य झालं. 12 तारखेला जिल्हाधिकारी महोदय म्हणून किंवा आपल्या घरी आल्यावर आपण ज्या ज्या मागण्या मान्य केल्या तेवढ्याच मागण्याच्या पुढे गेले नाही सर. आणि आम्ही सगळ्या बैठकामध्ये, सगळ्या पत्रकार परिषदामध्ये आमच्यासाठी जे केले ते आम्ही सांगितले सर. आम्ही ऍडिशनल काळे साहेबांची सुद्धा बाजू पडू दिली नाही, कारण त्यांचा काही दोष नाही. आणि जे शहाणे इथे DIG येऊन त्यांनी स्वतः काठ्याने मारहाण केली. खरं तर DIGचं नाव घ्यायला घाबरतील, त्यांनी मारहाण सुरुवात केली म्हणून पोलिसांनी एवढी मस्तीत आले हा खास शब्द वापरतो मी, तसा तोलून मोलून शब्द वापरणार, पण पोलीस DIGनी स्वतः काठ्याने हाणायला सुरुवात केली म्हणून. आणि सर ते SP साहेब नव्हते त्या दिवशी, म्हणून म्हणतो सगळ्यासाठी की सर 10 तारखेला जेव्हा ही घटना घडलेली आहे 4:30 वाजता सगळा मॉब झाला, आणि जे लोक 5000 लोक रेल्वेला अडवायला जातात, 10 तारखेच्या रात्री जर SRPच्या तुम्ही कंपन्या बोलवल्या असत्या, शहरामध्ये कंपन्या असत्या, तर ही घटना घडली नसती. पण काळे साहेबाला, SP साहेब त्या दिवशी ट्रेनिंगला होते, काळे साहेबाला सुद्धा काही विश्वासात ठेवलं, काही आमच्या लोकांना ठेवलं, काही त्यांच्या, पण त्याच्यामुळे ह्या ज्या घटना घडल्या आहेत. आणि मी त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतो, SP साहेबांच्या पुढे सांगतो की पोलिसांच्या फेल्युअरची दंगल आहे. तुमचा इंटेलिजन्स कुठे गेला, DSB कुठे गेली, CID कुठे गेली, LCB काय लोकल क्राईम ब्रांच आहे का लोकल कलेक्शन ब्रांच आहे LCB? कारण हे सगळे तुमचे फेल्युअर, तुम्हाला जर अंदाजा आला असता की उद्या आज अचानकपणे 5000 लोक आले आणि उद्या हे 25000 लोक येणार आहेत, तर तेव्हा ही घटना घडली नसती. आम्ही तुम्हाला अनेकदा धन्यवाद देतो की आमच्या महिला, आपल्याला माहिती आहे की संविधानाबद्दल 400 पारची लढाई, त्याच्याबद्दल असलेल्या आमच्या समाजामधला असलेला तीव्र असंतोष, आणि त्याच्यामुळे संविधानावर हल्ला झाला म्हणून त्या महिला आल्या. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा पालक म्हणून सगळ्या आलेल्या महिला, पोलीस, खरं तर तुमच्याकडे तेव्हा 10-12 कॉन्स्टेबल होते, काही LPC होत्या, तेव्हाही तुम्ही त्यांना मारा हाकलून काढा असं म्हणलं असतं, पण तुम्ही पालकाची जबाबदारी केली म्हणून तुमचा आमच्याबद्दल, आणि ज्या जे तुमच्या अखत्यारीतल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण आपल्या मदत करण्याचा प्रयत्न केला. आता SP साहेबांच्या लेवलच्या गोष्टी जे सांगितलं, ते शिकलकरी दिवसा डोळ्या मारतो सर, तो कुठे शिकलकरी, काय झालं, मोठा PI कुठे गेला शिकलकरी कुठे गेला, त्याचे फुटेज येते. आमचे पोरं त्याला ते पळून गेला नाही तर त्याला तर आमचे पोरं मारतील सर. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये तो अंदाज झाला पाहिजे शिकलकरी. अशा पोलिसांच्या मदतीने तर ह्या छोट्या साहेब तुम्हाला प्रायमापेक्षी दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले ऍटोवर काठ्या मारतायत पोलीस.
बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेल्या काट्या मारतात. हे तुम्हाला दिसतं व्हिडिओ मध्ये. ते निलंबित झाले पाहिजे. पण लोकांचं काय म्हणणं आहे आता बघा, हे लवकर उठले की ऍडिशनल साहेबांनी ते काय केलं नाही, पण एक होमगार्ड त्याच्यामध्ये आला की त्याला लगेच निलंबित केलं. माहित आहे परिषद म्हणजे तुमच्या बाजूने पटकन करणार, आमच्या बाजूने आपण अनेक निवेदन दिले, सगळं दिले, शासनाला सर्व माहिती आहे, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित काय आहे तेवढे एकदा आपल्याला प्रॉब्लेम आपण किती त्यांना सांगणार हे त्यांच्याकडे सर्व आहे. तर होमगार्डला तुम्ही ज्या पद्धतीने फटाफट निलंबित केलं बाकी पोलिसांवर करा ना. आणि या सगळ्या मागण्या आपण आजही वेळ गेली नाही, आपण शासनाकडून करून आपण मागण्या मंजूर करणार असतात तर आमचा हा लहान मार्च त्याच्याबद्दल आम्ही आणखी चर्चा करू. थँक्यू. त्यानंतर 2 मिनिटं SP साहेब बोलतील, 2 मिनिटं मी बोलेल आणि मग विसर्जन करू. बसायचे सर्व मान्यवरांच्या मत भावना या ठिकाणी आपण ऐकून घेतल्या. अजूनही खूप, परंतु आपण खूप प्रिसाईज त्या बोललेल्या आहात हे मीच सांगतो. म्हणजे मुद्दे सुद्धा आपण बोललेला आहात. भावना आईच्या कमी होणार नाही. मी या बाबतीत सहमत आहे तुमच्याशी. तुम्ही जो गोळा म्हटला त्याच्याशी त्याच्या पलीकडे आहे. आम्ही तुमच्याशी खूप सहमत आहोत. तुमच्या भावना तुम्ही शॉर्ट मध्ये मांडल्या, सेम आशिषचं आहे. तुमच्याही भावनांशी आम्ही सहमत आहोत. तुमच्या तुम्ही फार कमी शब्दात मांडले आणि आपण प्रिसाईज आलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या. या ठिकाणी आपण जे मुद्दे मांडले की आपल्या कारवाई असावी, बिलकुल त्याबद्दल चौकशी करून आता मी आलेलं एक एक प्रकरण आम्ही बघून जे माझ्या हातात असेल ती मी कारवाई करेल, जे आपल्या आयोगाच्या हातात असेल ती करेल आणि आपल्याला दाखवेल. आणि मी ब्लॅक अँड व्हाईट आहे, आम्ही कुठेच जाणारे नाही. पेपरवर आहे, आम्ही जाऊ शकत नाही कुठे, नॉट एनिवेअर. जे काही आहे ते पेपरवर आहे, ते पेपरवर राहील. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की जे अधिकाऱ्यांचे तुम्ही नाव दिले, नावही मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे सांगितले ते रिपीट करतो. मरे, तुर्न, त्याच्यानंतर पठाण आणि आमच्या गाडेकर, सुलोचना गाडेकर आणि सचिन दैठणकर. तरी नावं घेतलेली आहे त्याच्यावरच तुम्ही विचार करू शकता. माझ्याकडे आहेत ते, म्हणजे आताच तुमचं सगळं मी घेतलेलं आहे. नथिंग तोंडी काहीच राहणार नाही. दुसरा विषय त्यांचा विषय आणि दुसरा तोच हाय हँडेडनेसचा. सावंतजी बोलले, मिलिंदजी बोलले आणि त्या हँडेडनेस बद्दल ही जी माहिती आम्हाला विचारली जाईल ती तशी वस्तुस्थिती दर्शक असेल, त्याबद्दल कुठला वाद नाही. ती आम्ही पूर्वजाकडून सोडली जाईल आणि माझ्याकडून जी असेल ती मी कारवाई जरूर करणार. तिसरी गोष्ट आहे, आपण अजून याचा जो गुन्हा दाखल करण्याचा विषय आहे, माऊलींनी ज्या बोलल्या, तर माऊली तुम्हाला मी सांगतो याच्याबद्दलची स्वतंत्र चौकशी. तुमचा विषय जो आहे हे आमचा संबंधाचं निकषाशी आम्हाला पूर्ण बाजूला ठेवलेलं आहे किंवा आमचं कुठलं काहीच नाही. ते आपले न्यायाधीश महोदय ते करतायत, न्यायदंडाधिकारी हे करतायत, हे फक्त आपले इथले न्यायाधीश करतायत. त्याच्यामुळे तो आपल्याला पूर्णतः न्याय पारदर्शी त्यांच्या पुरतच ते आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे जे काही असेल ते आपल्याला मिळेल आणि काही असेल ते आपण दंडाधिकाऱ्यांसमोर अजून मांडू शकतात. न्यायदंडाधिकारी म्हणजे न्यायाधीशांकडे चौकशी करता आमच्याशी काही संबंध येणार नाही. आणि आमच्याकडून ते सगळं मी पुरवतो आणि पुरवणार, कारण त्यांचं असतं पुरावे काही असतात. न्यायदंडाधिकारी आमच्याकडून मागतात, ते कलेक्टर ऑफिसकडून मी मागतात, प्रशासनाकडून मागतात, ते आम्ही सगळे पुरवण्याला बांधील आहोत. त्याच्यात कारण आम्हाला लेखी द्यावं लागतं, त्याच्यात कुठलं काही मागे ठेवावं लागत नाही, जे आहे ते रेकॉर्ड. तिसरं, मदतीचं जे आहे ते कलेक्टर साहेब आपल्याला बोलतीलच, बोलले आणि बोलतीलच. राहिला विषय आता फक्त आता एकच विषय राहिला होमगार्डचा, जे आपण बोलला. होमगार्ड बद्दल अगदी सकारात्मक आम्ही निर्णय घेतो. आता मी चर्चा करतो साहेबांशी आणि वी विल टेक हिम बॅक. संविधानाच्या बद्दल आपण चिखलकऱ्याची कारवाई
अट्रॉसिटी होते. हा नवीन अमेंडमेंट आहे. ही 17ची 16ची 17ची अमेंडमेंट दिल्लीमध्ये मग काय केलं? दिल्लीला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला, त्याला सजा झाली, त्याच्या मतदार यादीतनं त्याचं नाव तुम्ही केलं. दिल्लीवरून नाव घ्या तुम्ही काय साहेब एक प्रकरण होतं त्याच्यात मी म्हटलं अट्रॉसिटी कसं होतं. माझ्या विश्लेषण होतं, माझ्या बहिणी होत्या, मी पूर्वीच्या जिल्ह्यात जिथं होतो त्यांनी मला दाखवलं. येस म्हणलं अमेंडमेंट पहिले नव्हतं. नाही एक मिनिट विश्वजित आहे विश्वजित नाही संविधानामुळे फक्त दलितांनाच भावना दुखावल्या का? तुमच्या नाही दुखावल्या सगळ्यांच्या दुखावल्या. त्याच्यामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल दिल्लीवर बाळासाहेब एवढंच काम करा तुम्ही दिल्लीची FIR मागून घेतली. अजून या संविधानामुळे मी इथं बसलो, कलेक्टर साहेब बसलो, त्याच्या पलीकडे काही आणि याच्यावरच मी मोठा झालो. हे संविधान माझं आहे. त्यात अजून काही वाक्य सांगितलं की संविधान ज्या व्यक्तीला आवडत असतं त्याच्यामुळे ती कलम लागती. न आवडणारी व्यक्ती दोषद्रोह आहे. ज्याला आवडत असं मी दोष देत नाही. अभ्यास विश्वजित बस एक फक्त आता याच्यात समोर त्याच्यात करतो. हा तपासही इथे ठेवलेला नाही. जे त्यावेळेस दंगलीला इथे पोलीस नव्हते. आमचे जे गंगाखेडचे डॉक्टर आहेत डॉक्टर आहे त्यांच्याकडे तपास आहे. इट इज अ गोइंग सिक्कलकऱ्यावर काय गुन्हा दाखल झाला? पुन्हा नामच्या मारतो काठ्या मी तुम्हाला सांगेन. मला त्याच्यासाठी वेळ मी तुम्हाला करून सांगतो काय केलं जाईल. पॉझिटिव्हली इन दॅट आय विल डू. ते मी पॉझिटिव्ह सांगतो, निगेटिव्ह नाही. ते बघतो करतो तो विषय नाही बघून तुम्हाला सांगतो. आता याच्यात एकच आता माझं सगळ्यांना आव्हान आहे. जसं आपण भूमिका मला बोललात ते माझ्या जिव्हारी लागले की आपला जिल्हा आहे आणि तुम्ही दोघं व्हिडिओवर होताल. जर आम्ही इथून गेलो मान्य आहे मला, कारण आम्ही इथून गेलो म्हणजे आम्ही आमचं कुटुंब आमचा समाज हा आम्ही सांभाळू शकतो. ही सोसायटी माझा जिल्हा मी आणि कलेक्टर साहेब आमचे कॅप्टन आम्ही त्यांचं एक आम्ही राईट अँड लेफ्ट असं आम्ही काम करतो जिल्ह्यासाठी. हा जिल्हा बांधून ठेवणं हे आमचं दोघांचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण आम्हाला देण्यात आलेली आहे, संविधानानेच देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करावं हेही आमची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपण यावर विचार करावा आणि आम्हालाही अजून जे मी सांगितलं या गोष्टींनाही वेळ द्यावा, या गोष्टी करण्यासाठी वेळ द्यावा आणि आपणही त्रास करून घेऊ नये. बाहेर जाण्याचा हे आंदोलनाची दखल इथेच घेतली जाईल आणि जे जे आपण मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही वरती पोहोचून घेऊ. एवढं बोलून मी आपल्याला आवाहन करतो की आपण मार्च करू नये आणि जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला कुठेतरी सध्यापुरता पूर्ण विराम द्यावा. मी एवढं म्हणतो सध्यापुरता आपण या ठिकाणी पूर्ण विराम द्यावा ही माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण सर्वांनी अतिशय शांततेने आपापले मुद्दे मांडले आणि ते सर्व मुद्दे मी पुन्हा लिहून घेतलेले आहेत. या ठिकाणीच लिहिलेले आहेत. मी पुन्हा आपल्या ज्या काही भावना आहेत पुन्हा एकदा CM ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी पुन्हा निश्चितपणे बोलून त्यातून मार्ग काढू. दुसरं जी काही आपल्याला न्यायाधीशांचा जो समिती किंवा तो आयोग अमान्य आहे त्याचं देखील आपण एक मला निवेदन आज दिलं. उद्याच्या उद्या मी ते पाठवतो की आपल्या अशा भावना आहेत. उर्वरित सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा पुन्हा मी पाठपुरावा करतो प्रत्येक गोष्टीचा. आणि SP साहेब म्हटले त्याप्रमाणे माझे आपल्याला एक नम्र आव्हान आहे. शक्य असल्यास उद्याचा लॉंग मार्च टाळा, थोडा वेळ आम्हाला द्या. आम्ही परत फेलर झालो थोडा वेळ म्हणजे किती दिवस? थोडा वेळ अल्टिमेटम देऊन ते थांबत होते. ताणायचं नाही.
तुम्ही जर विदिन टाइम तुम्ही आम्हाला जर सांगितलं की ही वेळ ही एवढी वेळ द्या मला प्रशासनासोबत माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना नम्र विनंती करायची आहे की प्रशासनासोबत तुम्ही ॲडमेंट दाखवू नका. या दोघांचा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकाचा या सगळ्या प्रकरणामध्ये काही दोष नाहीये आणि ते मदत करण्याच्या बाजूचे, पण काही गोष्टी त्यांच्या हाताबाहेरच्या आहेत ते चर्चा करतील. फक्त त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 दिवसात 4 दिवसात असं टाइम पॉइंटर द्या, बघू आपण अजून आपण एक महिन्यापासून आम्ही तिथे आंदोलन करायला इतक्या दिवसात जर 32 दिवसात काही केलं असतं तर उद्याच्या लॉंग मार्चची वेळ आली नसती. या 32 दिवसात आपण काहीच केलं नाही. उद्याचा आमचा लॉंग मार्च निघणार आहे. तिथं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही जिंतूरपर्यंत गेलो, तुम्ही म्हणले तुमच्या मागणी पण आमचा लॉंग मार्च निघणार आहे म्हणजे निघणार आहे.